झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। पिंपरी चिंचवडकरे शहरात होणाऱ्या या रिंगण सोहळ्यासाठी सज्ज झालेत। हा रिंगण सोहळा न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा करण्याची महापालिकेची इच्छा आहे। तुकोबांची पालखी आणि माऊलींची पालखी या दोन्ही पालखी सोहळ्यातल्या रिंगण सोहळ्याची अनुभूती पुणे आणि परिसरातल्या भाविकांना घेण्याची संधी कधीच मिळत नव्हती। पण यंदा ही दोन तिथी आल्यामुळे तुकाराम महाराजांच्या पालखीचा पिंपरी चिंचवड मधला मुक्काम वाढलाय। त्यामुळे यंदा ही पालखी सोहळ्यातील गोल रिंगण पाहण्याची संधी पिंपरी चिंचवड, पुणे आणि आसपासच्या परिसरातल्या भाविकांना मिळणार आहे। जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये एकंदर 7 रिंगण आहेत। त्याच्यामध्ये 5 गोल रिंगण आणि 2 उभी रिंगण अशी परंपरा आहे। आणि त्यातलं पहिलं गोल रिंगण हे आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये होत आहे। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। पालखी सोहळ्याबरोबरच रिंगण सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज झाली आहे। हा रिंगण सोहळा न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा करण्याचा मानस महापालिकेनं व्यक्त केलाय। हा रिंगण सोहळा जास्तीत जास्त चांगला कसा होईल यासाठी आम्ही नियोजन पूर्ण केलेलं आहे। आणि तसे आम्ही अधिकारी, पोलीस अधिकारी, अजून आपले पालिकेतले अधिकारी, अजून कर्मचारी सगळ्यांना आपण ते आधीच दिलेत कसं काम करायचं। येत्या रविवारी संत तुकारामांच्या पालखीचं प्रस्थान होतंय। आता सर्वच भाविकांना आस लागली आहे ती हा अनुपम्य सोहळा अनुभवण्याची। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।